मिलिंद आणि त्याची बायको आज खूपच भांडत होते. आतापर्यंत त्या दोघांमध्ये कोणत्याही गोष्टीवरून इतकं भांडण कधीच झालं नव्हतं. पण आज असं वाटत होतं की मिलिंद त्याची बायको रेश्मा हिचं काहीच ऐकत नव्हता आणि रेश्मा तिच्या नवऱ्याचं म्हणजे मिलिंदचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्या दोघांमध्ये वादिवाद चालली होती. पण मिलिंद जेव्हा ऑफिसला निघून गेला तेव्हा घरचं वातावरण थोडंसं शांत झालं. तरीही रेश्मा संपूर्ण दिवसभर मनातल्या मनात काहीतरी बडबड करत होती. पण जेव्हा तिची मुलगी शाळेतून घरी आली तेव्हा ती गप्प झाली. नंतर तिने मुलीला जेवण वाढलं आणि स्वतःही जेवून थोडा वेळ आराम करायला स्वतःच्या खोलीत निघून गेली. पण तिला शांतपणे झोप येत नव्हती. तिचं मन बेचैन झालं होतं. तिला झोप लागत नव्हती म्हणून ती वारंवार एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करू लागली. संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा मिलिंद ऑफिसवरून घरी आला तेव्हा घरातली शांतता पाहून त्याला बरं वाटलं. तो त्याच्या ऑफिसची बॅग ठेवून सोफ्यावर बसला आणि पाणी घेऊन येण्यासाठी आवाज देऊ लागला. तितक्यात त्याची मुलगी आपल्या वडिलांसाठी पाणी घेऊन आली. मिलिंद पाणी पित होता तेवढ्यात त्याची मुलगी त्याला विचारू लागली, बाबा, आज काय झालं आहे? आईचा मूड इतका ऑफ का आहे? तुम्ही तिला काही म्हणालात का? तेव्हा मिलिंद पाणी पित असताना मध्येच थांबला आणि म्हणाला, काही नाही बाळा, तुझ्या आईचं डोकं आज खराब झालं आहे. मी सांगितलेल्या गोष्टी तिला कळतच नाहीत आणि त्यामुळे ती सकाळपासून माझं डोकं खात आहे. तेव्हा मिलिंदची मुलगी त्याच्या बाजूला सोफ्यावर बसली आणि म्हणाली, बाबा, नेमकं असं काय झालं आहे ज्यामुळे आई इतकी रागवली आहे? मला तुम्ही सांगाल का? कदाचित मी तिचा राग शांत करण्यास तुमची मदत करू शकेल. आपल्या मुलीचे बोलणे ऐकून मिलिंदने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, नाही बाळा, जेव्हा आजी आणि आजोबा म्हणजेच माझ्या आईबाबांबद्दल काही बोललं जातं तेव्हा तुझ्या आईचा राग कधीच शांत होत नाही आणि लगेचच तिच्या पोटात दुखू लागतं. मी तुझ्या आजीला ह्या घरात आणण्याचा विचार करत आहे, पण तुझी आई माझी कोणतीच गोष्ट ऐकून घेण्यास तयार नाही. हे ऐकून मिलिंदची मुलगी प्रिया खूपच आनंदित झाली आणि म्हणाली, खरंच बाबा, आपल्या घरी आजी येणार आहे? त्यावर मिलिंद म्हणाला, हो बाळा, आजी येणार आहे त्यामुळे तुझ्या आईचा मूड ऑफ झाला आहे. त्यावर प्रिया हसत हसत म्हणाली, इट्स ओके बाबा, छोट्या छोट्या गोष्टींवरून कुजबूज करण्याची आईची सवय आहे आणि आजीला इथे आणण्याच्या गोष्टीवरून तिला जास्तच टेन्शन आलं असेल. पण आजी इथे येत आहे ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही काळजी करू नका, मी याबद्दल आईशी बोलण्याचा प्रयत्न करेन. इतक्यातच मिलिंदची बायको रेश्मा खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, तुम्ही बाप आणि मुलगी मिळून कोणत्या गोष्टीबद्दल मला समजावण्याविषयी बोलत आहात? मला सांगाल का? त्यावर मिलिंद म्हणाला, अगं काही नाही, आम्ही तर अशाच गप्पा मारत होतो. नंतर थोड्या वेळाने मिलिंदची मुलगी प्रिया वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारू लागली आणि मध्येच तिने तिच्या आजीचा विषय काढला. आजीचा विषय काढताच रेश्माला समजलं की ते दोघं सासूबाईंविषयी गप्पा मारत होते. आतापर्यंत मिलिंदची आई कविताताई त्यांच्या मूळ गावी त्यांचा नवरा प्रीतमरावांसोबत राहत होत्या. पण 2 महिन्यापूर्वी प्रीतमराव एका अपघातात मृत्युमुखी पडले. त्यामुळे कविताताई गावात एकट्याच राहत होत्या. कारण त्यांचा एकुलता एक मुलगा मिलिंद त्याच्या बायकोसोबत आणि मुलांसोबत नोकरीनिमित्त शहरात येऊन राहिला होता. पण वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा मिलिंद गावावरून परत येत होता तेव्हा गावातील सर्वजण त्याला म्हणू लागले, तू तुझ्या आईला तुझ्यासोबत शहरात घेऊन का जात नाहीस? तेव्हा सर्वांचे बोलणे मिलिंदला पटले. पण आईला आपल्यासोबत घेतली तर हे आपल्या बायकोला पटणार नाही याचा त्याला अंदाज आला होता. त्यामुळे तो गावातल्या लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होता आणि गावी राहणाऱ्या त्याच्या काकाला म्हणाला, जर आम्ही सर्व काही इथेच सोडून गेलो तर इकडची देखरेख कोण करणार? आधी बाबा असल्यामुळे मला इकडची अजिबात काळजी नव्हती, पण आता थोडे दिवस आईला इथंच राहू द्या. मी तिला कायमची इथे ठेवणार नाही. काही दिवसांनी मी परत येईन आणि आईला घेऊन जाईन. तेव्हा त्याच्या आईने त्याला ह्या बाबतीत साथ दिली आणि म्हणाली, हो, तुझं अगदी बरोबर आहे. इथे गावात बरीचशी कामे बाकी आहेत. त्यामुळे सर्व काही सोडून मी अचानक तुमच्यासोबत येऊ शकत नाही. काही दिवसांनी मी तुमच्याकडे येईन. मग मिलिंद त्याच्या आईला गावातच सोडून शहरात आला. पण 2 दिवसानंतर त्याला त्याच्या चुलत भावाचा फोन आला होता. तो त्याला म्हणाला, तुझ्या आईची तब्येत खूप बिघडली आहे. तिला तिची कामे करणे सुद्धा खूप कठीण होत आहे आणि तसेच तिला स्वतःचं जेवण बनवण्यासाठी जमत नाही. त्यामुळे तो मिलिंदला म्हणाला, गावी येऊन तू तुझ्या आईला घेऊन जा. भावाने असा निरोप दिल्यानंतर सुद्धा मिलिंद अचानकपणे त्याच्या आईला बायकोच्या भीतीमुळे शहरात आणू शकत नव्हता. त्यामुळे मिलिंद त्याच्या भावाला कारणे देऊ लागला आणि म्हणाला, मी 2 दिवस गावी येऊ शकत नाही कारण कामामुळे मी परदेशात आलो आहे. त्यामुळे 2 दिवस तू आईची काळजी घे. तसंच
2 दिवस मी तुझ्यासोबत जास्त बोलू शकत नाही, पण 2 दिवसांनी मी गावी येईन आणि माझ्यासोबत आईला शहरात घेऊन येईन. याच कारणाने त्याचं आणि त्याच्या बायकोचं भांडण होत होतं. खरं तर रेश्मा सुरुवातीपासून शहरात एकटी राहत होती, त्यामुळे तिच्यासोबत कोणीही राहिलेलं तिला आवडत नव्हतं. म्हणून ती तिच्या सासूला घरी आणण्याबद्दल नवऱ्याजवळ तक्रार करत होती. पण मिलिंद त्याच्या आईला कोणाच्या भरोश्यावर सोडू शकत नव्हता आणि अशा परिस्थितीत तर अजिबातच नाही. त्यामुळे मिलिंद बिचारा खूप काळजीत होता. एकीकडे त्याची बायको रेश्मा त्याचं म्हणणं ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हती, तर दुसरीकडे गावावरून फोनवर फोन येत होते. मिलिंदच्या मुलांना आजी घरात येण्याबद्दल काहीच तक्रार नव्हती, पण रेश्माचा मात्र सासूबाई येणार ह्या कारणाने दिवस रात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. पण जर का रेश्मा सासूबाईंना इकडे येण्याबद्दल वारंवार नकार देत राहिली, तर मुलांच्या नजरेत ती चुकीची ठरेल याची सुद्धा तिला भीती वाटू लागली. आपण आपल्या मुलांच्या नजरेत नेहमीच चांगलं राहायला हवं असंही रेश्माला वाटायचं. म्हणून मुलांसमोर रेश्मा नेहमी सासूबाईंचे गुणगान गायचे, त्यांच्याविषयी चांगल्या चांगल्या गोष्टी करायची, सासूला सन्मानपूर्वक वागणूक द्यायची. त्यामुळे मुलांना नेहमी असं वाटायचं की आमची आई खूप चांगली आहे, तिला आजीची खूप काळजी आहे, तसंच आई आमचाही सांभाळ उत्तमरित्या करते. पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्यांची आई सर्वांसमोर दिखावा करत असायची. खरं तर रेश्मा स्वभावाने खूप वेगळी होती, पण ती केवळ चांगलं बनण्याचे नाटक करायची. खरं पाहता तिला तिची सासू अजिबात आवडत नव्हती. त्यामुळे लग्न झाल्यानंतर ती अनेक गोष्टींच्या तक्रारी करून नवऱ्यासोबत शहरात येऊन राहिली आणि कायमस्वरूपी तिथं स्थायिक झाली. मिलिंदला त्याच्या बायकोची सत्यता चांगल्या प्रकारे माहीत होती, पण त्याला मुलांच्या नजरेत एका आईला पाडायचं नव्हतं. त्यामुळे मिलिंदने कधीच आपल्या मुलांचा गैरसमज दूर केला नाही. उलट रेश्मा तिच्या मुलांमुळे आपल्या आईला व्यवस्थितपणे वागवेल ह्याचा विचार करून मिलिंद आपल्या मुलांना रेश्माबद्दल कधीच काही सांगत नसे. तो फक्त त्याच्या आईला व्यवस्थितपणे त्याच्याजवळ आणण्याच्या प्रयत्नात होता. पण कितीही ढोंगीपणा केला तरी कधी ना कधी वास्तव समोर येतं. शेवटी मुलांच्या सांगण्यावरून रेश्मा तिच्या सासूला शहरातल्या घरी बोलवण्यास तयार झाली. पण खरं नाटक तर आत्ता चालू होणार होतं. दिवसभर रेश्माची मुलं घरात नसायची, पण जेव्हा मुलं घरी यायची तेव्हा रेश्मा त्यांच्यासमोर वेगळं रूप दाखवायची आणि जेव्हा मुलं घरातून बाहेर पडायची तेव्हा दुसरं रूप दाखवायची. शेवटी दुसऱ्या दिवशी मिलिंद त्याच्या आईला गावावरून घेऊन आला. मिलिंदला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की रेश्माला त्याची आई अजिबात आवडत नाही, पण मुलांच्या सांगण्यावरून कदाचित ती समजूतदारपणे वागेल असं त्याला वाटत होतं. रेश्माच्या मनात जरी नसलं तरी आईला शहरात आणण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता. तसंही त्याच्या आईला दुसरा कोणताच आसरा नव्हता, कारण तो तिचा एकुलता एक मुलगा होता. अशा अवस्थेत आईची काळजी आपण घेणार नाही तर दुसरं कोण घेणार, यामुळे तो त्याच्या आईला घेऊन आला. जेव्हा रेश्माच्या सासूबाई कविताताई त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी आल्या तेव्हा त्या खूप खुश होत्या, कारण रेश्माने मुलासोबत अगदी आनंदाने कविताताईंचं स्वागत केलं आणि उत्साहाने त्यांना घरात येण्यास सांगितलं. मुलं आजी आल्यामुळे खूपच खुश झाली होती, परंतु रेश्मा मात्र आनंदी असल्याचं नाटक करत होती. पहिल्या दिवशी सर्वजण खूप आनंदित होते. रेश्माने सर्वांसाठी चविष्ट स्वयंपाक बनवला. सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं. सुरुवातीला रेश्माने सासूला सर्व गोष्टी त्यांच्या जवळ अगदी हातात नेऊन दिल्या. सर्व परिस्थिती अगदी सामान्य होऊ लागली. पण दररोज एखादी सून तिच्या सासूला इतकी चांगली वागणूक देऊ शकते का? सर्वांचं आयुष्य अगदी व्यवस्थित चालत होतं. तसंच मुलं मात्र आजी आल्याने खूपच खुश दिसत होती. खरं तर मिलिंदचा मुलगा घरात राहत नव्हता. तो दुसऱ्या शहरात त्याचे शिक्षण पूर्ण करत होता आणि त्याची मुलगी प्रिया तिथंच घरी राहत होती. ती तिच्या आजीची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असायची. प्रिया आपल्या आजीला हव्या त्या गोष्टी जागेवर नेऊन देत असायची. नेहमी तिच्या तब्येतीची विचारपूस करत असायची. पण ती कॉलेजला जात असल्याने आजीसोबत जास्त वेळ घालू शकत नव्हती. त्या घरात अशी एकच स्त्री होती जी पूर्ण दिवस कविताताईंसोबत राहायची, ती म्हणजे त्यांची सून रेश्मा. सुरुवातीचे 2-4 दिवस रेश्माचे सासूसोबतचे वागणे खूप चांगले होते, पण हळूहळू नवऱ्याच्या आणि मुलांच्या गैरहजेरीत ती तिच्या सासूला उलट उत्तर देऊ लागली. हे वारंवार चालत राहिलं. जेव्हा कविताताई काही गोष्टी तिच्याकडे मागत तेव्हा रेश्मा त्यांना म्हणायची, तुम्ही स्वतः उठून गोष्टी घेऊ शकता. प्रत्येक कामासाठी मला आवाज देण्याची काहीच गरज नाही. सुरुवातीला कविताताईंनी या गोष्टीवर लक्ष दिलं नाही, कारण त्यांना असं वाटायचं की कदाचित दिवसभराच्या कामामुळे त्यांची सून खूप थकून जात असावी, त्यामुळे ती मला अशी उत्तर देत असेल. पण त्यांना ठाऊकच नव्हतं की त्यांच्या सुनेच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू आहे. हा तर तिचा फक्त राग होता, जो हळूहळू त्यांच्या समोर येत होता.
आता कविताताई आपल्या सुनेसोबत दिवसा एकट्या त्या घरात राहू लागल्या. घरात आधी त्यांचा मुलगा मिलिंद ऑफिसला निघून जायचा. त्यानंतर त्यांची नात प्रिया कॉलेजला निघून जायची. त्यानंतर मात्र घरात सासू आणि सून दोघीच असायच्या. रेश्मा हळूहळू सासूला उलट उत्तर देत राहिली आणि तिची ही सवय पुढे वाढत चालली होती. आता रेश्मा तिचा नवरा आणि मुलांच्या गैरहजेरीत सासूचं एकही काम करण्यास तयार नव्हती. कविताताईंना तिचं असं वागणं पटत नव्हतं. त्यामुळे त्या आपल्या सुनेला म्हणायच्या, तू माझ्यासोबत असं विचित्र का वागत आहेस? असं विचारल्यावर रेश्मा उलट उत्तर देत म्हणायची, मिलिंद आल्यावर मी सर्व काही त्याला सांगेन. असं म्हणून रेश्मा कविताताईंसमोर भावनिक अत्याचाराचे नाटक करायची आणि म्हणायची, तुमच्यासारख्या स्त्रिया मुलांच्या घरात आग लावायला येतात. तू स्वतःच्या मुलाला काहीही सांगून माझ्या विरुद्ध भांडण लावण्याचा प्रयत्न करतेस. म्हणूनच तुमच्यासारख्या सासवांना अशीच कामे उत्तमरित्या जमतात. सुनेचं असं बोलणं ऐकून कविताताई गप्प बसायच्या, कारण रेश्मा संधीचा उपयोग करून घेण्यास खूप पटाईत होती. ती कविताताईंकडे रागत बघायची आणि तशाच प्रकारच्या गोष्टी बोलून दाखवायची आणि त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करायची. तसंच रेश्माला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की मी असं वागल्यावर माझी सासू माझ्या नवऱ्या आणि मुलांसमोर काहीच बोलणार नाही. आता तर रेश्मा स्वतःची कामं आपल्या सासूकडून करून घेऊ लागली. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी ती सासूबाईंना सांगू लागली. रेश्मा फक्त तिच्या मुलीचा आणि नवऱ्याचा डबा भरून द्यायची. एकदा का ते दोघेही घर सोडून बाहेर पडले की लगेचच रेश्मा कविताताईंना आदेश द्यायला सुरू करायची. तसंच त्यांना वारंवार ह्या गोष्टीची आठवण करून द्यायची की तुम्ही या घरात फुकटचं बसून खातात. त्यामुळे घरातील 2-4 कामं केलीत तर काहीच बिघडणार नाही. म्हातारपणात जितकं जमेल तितकं काम केलेलं चांगलं, नाहीतर शरीर लोखंडासारखं गंजून जाईल. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी रेश्मा आपल्या सासूला बोलून दाखवायची आणि वारंवार टोमणे मारत राहायची. तसंच नवरा आणि मुलगी घराबाहेर गेल्यावर हळूहळू एका मागोमाग एक काम सांगत राहायचे. कधी म्हणायची, जाऊन किचन साफ करा, माझी कंबर खूप दुखत आहे. तर कधी म्हणायची, किचनचा ओटा साफ करून रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू करून ठेवा आणि माझ्या खोलीत तेल गरम करून घेऊन या. जेव्हा रेश्माने कविताताईंना पाय चेपण्यास सांगितले तेव्हा कविताताईंना रेश्माचा खूप राग आला. रेश्मा आपल्यासोबत अशी का वागत आहे हे कविताताईंना समजत नव्हतं, कारण त्या कोणत्याच गोष्टीवरून रेश्माला काहीच बोलायच्या नाहीत. पण तरी आपली सून आपल्यासोबत अशी विचित्रपणे का वागते याचा त्या वारंवार विचार करत असायच्या. पण हे सर्व समजण्यापलीकडे होतं. रेश्मा मात्र तिच्या ओळखीच्या मैत्रिणींच्या सांगण्यावरून घरात विचित्र वागत असे. तिच्या मैत्रिणी तिचं सासूविरोधात कान भरवत असायच्या. त्या रेश्माला सांगत, जर तू तुझ्या सासूला थोडी तरी मोकळीक दिलीस तर ती तुला घेऊन टाकेल. त्यामुळे तू सासूला तोंड वर करण्याची संधी देऊ नकोस. या सासवा नागासारख्या असतात. त्या त्यांचा फणा वर करून सर्वप्रथम सुनांनाच चावतात. मैत्रिणींचं असं म्हणणं ऐकून रेश्मा तिच्या सासूला नेहमी त्रास देत असायची. पण जर माणूस चुकीचा असेल तर त्याचा मार्ग खूप लहान असतो आणि एक ना एक दिवस त्याचा अंत ठरलेला असतो. असंच काहीसं रेश्मा सोबतही झालं. सासूसोबत उद्धटपणे वागणं, तिला उलट उत्तर देणं हे आता रेश्मासाठी खूप सहज झालं होतं. तसंच तिला तिच्या नवऱ्याची आणि मुलांची घरी यायची वेळ चांगल्या प्रकारे ठाऊक होती. तसंच तिचा मुलगा घरी कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेस येईल हेही तिला माहीत होतं. त्यावेळेस रेश्मा सासूची पूर्णपणे सेवा करत असायची आणि सर्वांना असं दाखवून देत असायची की तिची सासू दिवसभर घरात आराम करते आणि कोणतेच काम करत नाही. आणि रेश्मा सर्वांसमोर मुद्दामून सासूबाईंना कोणत्याही कामाला हात लावून देत नसायची. पण कविताताई मात्र दिवसभर अगदी उदास मनाने सर्व कामे पूर्ण करत असायच्या आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत म्हणायच्या, मागच्या जन्मी मी असं कोणतं तरी चुकीचं कर्म केलं असेल, त्यामुळे मला आज हे दिवस पाहावे लागत आहेत. पण म्हणतात ना, आपल्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते कधीच चुकत नाही आणि नशिबात लिहिलेल्या सर्व गोष्टी आपल्याला भोगाव्या लागतातच. एक दिवस प्रिया आणि तिच्या भावाने प्लॅन केला की ते दोघंही अचानक घरी येऊन त्याच्या आईला आणि आजीला सरप्राईज देतील. त्यांनी त्यांच्या या प्लॅनमध्ये त्यांच्या बाबांना म्हणजेच मिलिंदला सहभागी करून घेतलं होतं, कारण आज मातृदिवस होता. त्यामुळे प्रियाने तिच्या भावाला फोन करून बोलावलं होतं, कारण मातृदिनानिमित्त ते त्यांच्या आईला आणि आजीला काहीतरी नवीन गोष्ट देऊ इच्छित होते. त्यामुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी खरेदी केल्या, कारण मिलिंद आणि त्याची मुलगी प्रिया नेहमीप्रमाणे डब्बा भरून घराबाहेर निघाले होते. त्यांनी रेश्मा आणि कविताताईंना या गोष्टीचा जरासाही अंदाजा आणू दिला नाही की त्यांनी त्यांच्या ऑफिसला आणि कॉलेजला सुट्टी घेतली आहे, कारण ते सर्वजण मिळून गिफ्ट घेण्यासाठी बाजारात जाण्यासाठी निघाले होते. तिथेच बाजारात प्रियाचा भाऊ त्यांना भेटणार होता. बराच वेळ खरेदी केल्यानंतर प्रियाचा भाऊ अजित
त्यांच्यासोबत घरी येण्यास तयार झाला. त्या तिघांनी बऱ्याच नवनवीन गोष्टी खरेदी केल्या आणि दोघींना सरप्राईज देण्यासाठी घराच्या दिशेने येऊ लागले. जवळपास फक्त 1 ते 1.5 तास निघून गेला होता, त्यामुळे अजून घरातील कामं उरकली नव्हती आणि कदाचित आजचा दिवस रेश्मासाठी खूप महत्त्वाचा होता आणि मोठा होता, कारण तिने तिच्या सासूसमोर बऱ्याच कपड्यांचा ढीग धुण्यासाठी आणून टाकला होता. घरातील काही चादरी, पडदे अशा सर्व गोष्टी रेश्माने कविताताईंसमोर नेऊन ठेवल्या आणि घरातील सर्व साफसफाई करण्याची ऑर्डर देऊ लागली. तेव्हा कविताताई तिला म्हणाल्या, मी एकाच दिवशी घरातील सर्व साफसफाई करू शकणार नाही, कारण जोपर्यंत मिलिंद आणि प्रिया घरी येतील तोपर्यंत ही सर्व कामे पूर्ण न होता अशीच पडून राहतील आणि तसं व्हायला नको असेल तर तुला ही कामं करावी लागतील. असं म्हटल्यावर रेश्माला कविताताईंची थोडीशी दया आली आणि ती म्हणाली, आज फक्त तू हॉलची साफसफाई कर आणि राहिलेल्या 2 खोल्यांची सफाई उद्या करून घे. घरात कोणीच नसल्यामुळे रेश्मा तिच्या सासूला एक एक ऑर्डर देत राहिली, कारण ही तिच्यासाठी कोणती नवीन गोष्ट नव्हती. जर कविताताई जेवत असतील किंवा झाडू मारत असतील किंवा घरातली इतर कामे करत असतील तरीही वारंवार टोमणे मारणे हे रेश्माचे रोजचंच काम झालं होतं. एवढंच नाही तर रेश्मा कधी कधी कविताताईंसमोर वाढलेलं जेवणाचं ताट काढून घेत म्हणत असायची, आधी सर्व काम पूर्ण कर आणि मग नंतर जेवण घे. अशा प्रकारच्या गोष्टी रेश्मा आपल्या सासूसोबत करत असायची. आता कविताताईंना या सर्व गोष्टींची सवय झाली होती आणि त्यांना याबाबत काहीच वाटत नव्हतं. आज कविताताई जेव्हा त्यांचं काम उरकून जेवण करण्यास बसल्या तेव्हा रेश्मा रागात तिच्या खोलीतून बाहेर आली आणि त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली आणि मोठ्या आवाजात ओरडत म्हणाली, तुझ्या कानात कापूस टाकला आहेस का? मी तुला बोललेलं ऐकू येत नाही का? तू एक दिवस जेवली नाहीस तर भुकेने मरून जात आहेस का? मी सांगितलेल्या गोष्टी ऐकून न ऐकल्यासारखं करत आहेस. तुझी इतकी हिंमत कशी झाली माझ्यासोबत असं वागण्याची? तू स्वतःला काय समजतेस? तेव्हा कविताताई अगदी हळू आवाजात रेश्माला म्हणाल्या, मला तुझा आवाज आला नाही. मी तुला कसं सांगू की तुझा आवाज इथपर्यंत पोहोचलाच नाही? कदाचित तू हळू आवाजात बोलली असशील. त्यावर रेश्मा म्हणाली, असं शक्य नाही. मी इतक्या कमी आवाजात बोललेली नव्हती जे तुला ऐकू गेलं नाही. तू थांब, आता तुझ्या कानाचे पडदे चांगलेच उघडून देते. असं म्हणत रेश्माने कविताताईंच्या जोरात कानाखाली मारली आणि त्यांच्या समोर ठेवलेलं जेवणाचं ताट जोरात जमिनीवर फेकून दिलं. भुकेने मरून जात होतीस ना, ज्यामुळे तुला माझं म्हणणं ऐकू गेलं नाही. आता तू हे खाली पडलेलं जेवण खाऊन घे. आज तुला हेच जेवण मिळणार. आणि हो, आजची शिक्षा नेहमी लक्षात ठेव. परत जर अशी वागलीस तर माझ्यापेक्षा वाईट दुसरं कोणीच नसेल. अशा बऱ्याच गोष्टी ती त्यांना ऐकवू लागली. रेश्माच्या अशा गोष्टी ऐकून आणि वागणं पाहून कविताताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि इतक्या वयस्कर व्यक्तीच्या तोंडावर इतक्या जोरात मारल्याने कविताताई विचार करू लागल्या की एखादी व्यक्ती इतक्या सहजपणे असं कसं काय मारू शकते आणि असं वागण्या अगोदर तिने एकदाही विचार केला नाही. याचं त्यांना खूप वाईट वाटलं होतं. तेवढ्यात कविताताईंचे लक्ष जेव्हा दाराकडे गेले तेव्हा त्या एकटक बघतच राहिल्या, पण रेश्माचं लक्ष दरवाजाजवळ नव्हतं. तिचा चेहरा आतल्या बाजूने वळलेला होता. त्यामुळे रेश्मा तिच्या सासूला उलट सुलट शिव्या देत राहिली. तुझ्यासारख्यांना मी घरात ठेवलं नसतं. या उलट घरात कुत्री आणि मांजरी पाळली असती तर बरं झालं असतं. पण तुझी लायकी त्यांच्या पुढे सुद्धा नाही. माझा नाईलाज आहे म्हणून तुला माझ्या घरात ठेवावं लागत आहे. जर माझी मुलं आणि माझ्या नवऱ्याचा स्वभाव मी म्हणेल तसा असता तर मी तुला माझ्या घराच्या आजूबाजूला सुद्धा भटकू दिलं नसतं. हे सर्व ऐकून कविताताईंच्या डोळ्यातून अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते, पण त्यांची सून या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्यांना नको नको त्या गोष्टी ऐकवत राहील आणि म्हणाली, माझा नवरा आणि माझी मुलं तुला काही म्हणत नाहीत म्हणून तू माझ्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करू नकोस. तसंच स्वतःला या घरची महाराणी न समजता मोलकरीण म्हणून वागत जा. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव, जर यापुढे माझ्या गोष्टींना नजरअंदाज केलास तर तुझी गाठ माझ्याशी असेल आणि माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल. आता हे पडलेलं जेवण वेचून खा, त्यातील एकही कण वाया जाता कामा नये. असं म्हणून जेव्हा रेश्मा तिच्या खोलीत जाऊ लागली तेव्हा तिच्या मागून मिलिंद अगदी मोठ्या आवाजाने तिला हाक मारू लागला. मिलिंदचा आवाज ऐकताच रेश्मा घाबरून गेली. जेव्हा रेश्माने मागे वळून मिलिंद आणि मुलांना पाहिलं तेव्हा ती अवाक झाली. तिच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. त्यांच्याकडे पाहत रेश्मा म्हणू लागली, मिलिंद तू अचानक आणि प्रिया तू पण, तुम्ही दोघे इथे अचानक कसे काय आलात? तितक्यात त्या दोघांच्या मागून तिचा मुलगा समोर आला, ज्याला पाहून रेश्माला अपराध्यासारखे वाटू लागले. आता रेश्मा एकदम गप्प झाली होती. तितक्यात मिलिंद जोरात रेश्माच्या अंगावर धावून गेला आणि त्याने रेश्माच्या 2 कानाखाली मारल्या. मार खाल्ल्यानंतर रेश्माचं डोकं ठिकाणावर आलं की ती कोणत्या जगात जगत होती.
आता रेश्मा भीतीने थरथरत होती. भीतीने तिची परिस्थिती बिघडली होती, कारण तिला कळून चुकलं होतं की तिने जे काही केलं आहे ते माफी मागण्याच्या लायकीचं नाही. तिचं सासूसोबतचं वागणं पाहून तिला माहीत होतं की तिची मुलं आणि नवरा तिला केव्हाच माफ करू शकणार नाही. तिची मुलं आणि नवरा तिला कोणती शिक्षा देतील याचा विचार करत रेश्माला घाम फुटू लागला आणि संपूर्ण शरीर थरथरू लागलं. काही विचार न करता रेश्मा तिच्या नवऱ्याच्या पायात पडली आणि त्याची माफी मागू लागली. रेश्माची एकही गोष्ट न ऐकता त्याने तिला बाजूला ढकललं आणि तो आईजवळ गेला. तिच्या गळ्यात पडून रडू लागला आणि म्हणाला, आई मला माफ कर. मी असताना माझ्या मागून तुझ्यासोबत असं सर्व काही घडत होतं आणि मी मात्र या सर्व गोष्टींबाबत अलिप्त होतो. मी किती मूर्ख असेन. तुला या घरात आणलं आणि सोडून दिलं. तुझ्यासोबत बसून मी केव्हाच गप्पा मारल्या नाही. तू कशी आहेस, तुला कोणत्या गोष्टीची गरज आहे का, तुला कोणता त्रास होत आहे का, अशा कोणत्याच गोष्टीची चौकशी केली नाही. कृपा करून आई मला माफ कर. माझी खूप मोठी चूक झाली आहे. प्रिया आणि अजित आजीला अशा परिस्थितीत पाहून रडू लागले. ते पळत आजीजवळ गेले आणि तिच्या गळ्यात पडून रडू लागले. तसेच ते आजीची माफी मागू लागले. यावर कविताताई त्यांच्या नातवांना शांत करत म्हणाल्या, मुलांनो तुम्ही शांत व्हा. यात तुमची काहीच चूक नाही. तुम्हाला याबद्दल काही माहीत नव्हतं तर मग तुम्ही माझी माफी का मागत आहात? मुलांनो माझी तुमच्याबद्दल काहीच तक्रार नाही. कुटुंबातील सर्वजण एका बाजूला उभे होते आणि रेश्मा दुसऱ्या बाजूला उभी होती. रेश्माच्या माहेरी कोणीच राहत नव्हतं, म्हणून ती माहेरी जाऊ शकत नव्हती. यामुळे मिलिंद तिला घराबाहेर काढू शकत नव्हता. पण मिलिंदने तिला त्याच दिवशी स्पष्टपणे सांगितलं की तू या घरात राहू शकतेस, पण तुझ्या या घरातील दर्जा फक्त आणि फक्त मोलकरीण म्हणून असेल. तुला केवळ या घरात जेवण बनवणं आणि इतर सर्व कामे करावी लागतील आणि तसंच तू घरातील इतर व्यक्तींशी काहीही बोलणार नाहीस. माझं तुझ्यासोबत कोणतंच नातं नसेल. आजपासून माझी बायको माझ्यासाठी मेली आहे. मला तुझ्यासोबत कोणतंच नातं आणि कोणताच व्यवहार करायचा नाही. मुलांनी वडिलांच्या अशा गोष्टीमध्ये पडणं महत्वाचं समजलं नाही आणि ते स्वतःच्या आईला धिक्कारून स्वतःच्या खोलीत निघून गेले. आता रेश्मा असे जीवन जगत होती जे तिने तिच्या सासूसोबत जगायचं ठरवलं होतं. रेश्मा तिच्या सासूला मोलकरीण म्हणून वागवत होती. या उलट रेश्मा स्वतः या घरात मोलकरीण झाली होती, कारण तिचा नवरा आणि तिची मुलं तिच्यासोबत कोणताच संबंध ठेवत नव्हते. ती दिवसभर तिच्या मुलांशी बोलण्यासाठी तडफडत असे, पण तिची मुलं तिच्याशी कोणताच संवाद साधत नव्हती. आता तिला समजत होते की जेव्हा तुमचा जोडीदार आणि तुमची मुलं, जी भविष्यातील सोबती म्हणून राहणार आहेत, अशी लोक जेव्हा नजरअंदाज करू लागतात तेव्हा मनाला कसं वाटतं हे तिला जाणवत होतं. मिलिंदने त्याच्या आईची साथ कधीच सोडली नव्हती, पण त्याच्या बायकोमुळे आईला खूप काही सहन करावं लागलं होतं. रेश्मा मात्र ह्या चुकीची शिक्षा भोगत होती, पण मिलिंद रेश्माला कधीच माफ करणार नाही असा निर्णय त्याने घेतला. रेश्माला आता तिच्या चुका समजल्या होत्या आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न रेश्मा करू लागली. तिला असं वाटत होतं की तिच्या वागण्याने ती मुलाला आणि नवऱ्याला पटवून देईल. रेश्माने तिच्या सासूबाईंची खूप वेळा माफी मागितली आणि कविताताईंनी मोठ्या मनाने तिला माफही केलं. पण जेव्हा एक मुलगा त्याच्या आईला दुःखी आणि वाईट परिस्थितीत पाहतो तेव्हा तो त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला कधीच माफ करू शकत नाही, जो त्याच्या आईला अशा परिस्थितीत टाकण्यास कारणीभूत असतो. वेळेनुसार हळूहळू सर्व काही एक दिवस नक्की ठीक होईल अशा आशेमध्ये रेश्मा तिची चूक सुधारण्याचा प्रयत्न करत होती आणि आजही तिला तिच्या चुकीची जाणीव होत होती. तसंच ती तिच्या सासूची आजपर्यंत लगातार सेवा करत आहे. एक मुलगा त्याच्या आई वडिलांची इज्जत वाचवण्यासाठी कोणाशीही लढण्यास तयार असतो, मग ती त्याची बायको, शेजारी, नातेवाईक किंवा इतर व्यक्ती जरी असले तर त्यांनाही तो सामोरे जाण्यास तयार असतो. आपल्या आई वडिलांची इज्जत राखणे हे त्याच्या मुलांच्या हातात असते. त्यामुळे इतर कोणी असो वा नसो, पण आपण आपल्या आई वडिलांची नेहमीच इज्जत केली पाहिजे आणि तसंच लोकांकडूनही करून घेतली पाहिजे. तर मित्र आणि मैत्रिणींना, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.